शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे केले जातील। आज संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल आणि त्यानंतर काही वेळातच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पुन्हा एकदा पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। होय शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, जर तुम्हाला देखील असं वाटत असेल की आमच्या देखील खात्यावरती सर्वात आधी 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले पाहिजे, तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे। कोणती चर्चा? तर आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार आणि बऱ्याच साऱ्या बातम्यांमध्ये असं देखील सांगण्यामध्ये येत आहे की 9व्या हप्त्याचे पैसे जमा झाले। आता नेमकं सत्य काय आहे? नेमका नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार? खरंच नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे का? कोणकोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार? सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार? आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी एक धक्का देणारी सुद्धा बातमी समोर आली आहे। ती म्हणजेच की आता सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील असं नाही, कारण की सरकारने काही अटी शर्ती लागू केलेल्या आहेत आणि जे शेतकरी योजनेच्या निकषामध्ये बसतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार। आणि सरकारने देखील स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं आहे की फक्त पात्र आणि गरजू शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील। त्यामुळे आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार का? तर हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे। तर बघा, जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असतील तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की आता तुमच्या खात्यावरती 9व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी जमा होणार। आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। 9व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील। आणि अजून एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजेच की बघा, ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देखील जमा होणार आहे। आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच की सध्या शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा या ठिकाणी सुरू आहे, ती म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार? कारण की बातम्यामध्ये आता सोशल मीडियाचा विचार केला तर तुम्ही म्हणजेच की यूट्यूबवरती बघतच असाल की बऱ्याच साऱ्या बातम्यांमध्ये असं सांगण्यामध्ये येत आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा झाला। आता खरंच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा झाला का? आणि तुमच्या खात्यावरती 9व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार? आणि 9व्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार? कारण की बघा, सरकारने हप्त्याच्या लाभासाठी 2 ते 3 कामे करण्यासाठी या ठिकाणी सांगितलं आहे। आणि जे शेतकरी सरकारने सांगितलेली कामे पूर्ण करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील। आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहोत। आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही, फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तर बघा, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना राबवली आहे। नमो शेतकरी योजनेमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी किती? तर 6,000 रुपये दिले जातात। आता केंद्र सरकारची PM किसान योजना आहे आणि केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या धर्तीवरती राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेची घोषणा केली। आता PM किसान योजनेचे एका वर्षामध्ये 6,000 रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे देखील 6,000 रुपये अशा पद्धतीने दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती? तर 12,000 रुपये जमा होत आहेत। आता नमो शेतकरी योजनेचा जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेअंतर्गत
आतापर्यंत शेतकऱ्यांना 8 हप्ते देण्यामध्ये आले आहेत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता नुकताच जमा झाला आहे। कधी तर 25 मार्च 2026 या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले आहेत। तुमच्या देखील खात्यावरती 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले असतील। आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी 89,74,000 शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2000 रुपये जमा करण्यामध्ये आले आहेत आणि यासाठी 1798 कोटींचा निधी मंजूर करण्यामध्ये आला होता। हा हप्ता मार्च महिन्यामध्ये जमा झाला। 25 मार्च या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली, ती म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार। आता शेतकरी मित्रांनो, वेळापत्रकानुसार जर बघायला गेलं तर बघा, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा व्हायला पाहिजे होता, परंतु सरकारच्या काही धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास विलंब झाला किंवा इतर काही तांत्रिक अडथळ्यामुळे किंवा तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा विलंब झाला। आता वेळापत्रकानुसार तुमच्या खात्यावरती 9वा हप्ता कधी जमा व्हायला पाहिजे होता, तर लक्षात घ्या, एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे। फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो बघा, नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणजेच की नोव्हेंबर 2025 मध्ये साधारणतः 18 या तारखेला PM किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला। म्हणजेच की नोव्हेंबर महिन्यामध्ये PM किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला आणि याच PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा व्हायला पाहिजे होता। त्यानंतर आता PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला आहे आणि या 22व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणे अपेक्षित होते, परंतु काय झालं तर PM किसान योजनेचा 21वा हप्ता नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा झाला आणि जो नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आहे हा देखील नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता। तर हा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला मार्च महिन्यामध्ये, म्हणजेच की साधारणतः 4 ते 5 महिन्यांचा विलंब झाला। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारला विलंब झाला। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला 25 मार्च या दिवशी। तसेच PM किसान योजनेचा 22वा हप्ता कधी जमा झाला आहे तर 13 मार्च या दिवशी जमा झाला आहे। आता या ठिकाणी वेळापत्रकानुसार किंवा नियमानुसार जर बघायला गेलं तर PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासोबत तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील मार्च महिन्यामध्येच जमा व्हायला पाहिजे होता, परंतु नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा होण्याचं या ठिकाणी उशीर झाला। आता हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला, यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सरकारच्या काही धोरणांवरती या ठिकाणी शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं झालं, तसेच पीक विम्याबद्दल देखील या ठिकाणी शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांना 17,500 रुपयांचा पीक विमा देण्याची घोषणा केली होती आणि सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे पीक विम्याचे या ठिकाणी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले नाहीत। सरकारच्या अशा काही चुकीच्या धोरणामुळे सध्या राज्यातील शेतकरी हा संकटामध्ये सापडलेला आहे। खरं तर जानेवारी महिन्यामध्येच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 17,500 रुपयांचा पीक विमा देखील जमा व्हायला पाहिजे होता। आता जानेवारी महिना संपला, फेब्रुवारी महिना संपला, मार्च महिना संपला, आता एप्रिल महिना सुरू झाला असला तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही आणि मागलदी कृषी विभागाने असं देखील सांगितलं होतं की जानेवारी महिन्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होतील। आता जानेवारी महिना उलटून गेला आणि तरी देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। तर अशा काही चुकीच्या धोरणामुळे म्हणजेच या ठिकाणी शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आता शेतकरी मित्रांनो, काही तांत्रिक कारणामुळे किंवा काही अडथळ्यामुळे पीक विमा तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याचा विलंब झाला असला तरी काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण की आता सरकार शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी आणि शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे। आता पीक विम्याचे 17,500 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत, परंतु शेतकरी मित्रांनो पैसे जमा होणार आहेत हे तर फिक्स आहे, म्हणजेच की आता 100% तुमच्या खात्यावरती
नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि जे शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे 17,500 रुपये आता जमा होणार आहेत. परंतु या दोन्ही योजनांच्या लाभासाठी काही बाबींची पूर्तता असणे आवश्यक आहे. बघा, आता सर्वात आधी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबद्दल आपण थोडी चर्चा करूयात. बघा, नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत 8 हप्ते जमा झाले असून आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे. 9व्या हप्त्याचे किती रुपये तर 9व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार. आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे. 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत हे तुम्हाला समजलं असेल. आता पैसे जमा होणार आहेत, परंतु पैसे जमा होण्यापूर्वी तुमच्या खात्यावरती पैसे येणार का तुम्हाला हप्त्याच्या लाभासाठी काही कामे पूर्ण करावी लागतील हे जाणून घेणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, बघा, एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या लाभासाठी म्हणजेच की 9व्या हप्त्याच्या 2000 रुपयांच्या लाभासाठी तुमचे 3 कामे पूर्ण असणे आवश्यक आहे. बघा, पहिलं जे महत्त्वाचं काम कोणतं आहे तर या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर तुमचे पैसे अडकू नयेत यासाठी ही 3 कामे आजच करा. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या 2000 रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला आता 3 कामे पूर्ण करावी लागतील आणि ज्या शेतकऱ्यांची ही 3 कामे पूर्ण असतील तर अशा शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही हे देखील लक्षात घ्या. तर बघा, एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे, फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. बघा, अनेकदा शेतकरी पात्र असूनही तांत्रिक कारणामुळे हप्त्यापासून वंचित राहतात. नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या लाभासाठी म्हणजेच की तुम्हाला जर असं वाटत असेल की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता विना अडथळा खात्यावरती जमा झाला पाहिजे तर त्याकरिता तुम्हाला आता 3 कामे पूर्ण करावी लागतील. पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमची EKYC पूर्ण असणे आवश्यक आहे. जर EKYC पूर्ण नसेल तर आत्ताच म्हणजेच की आजची आज CSC सेंटरवरती जा किंवा सेवा केंद्रावरती जा आणि EKYC पूर्ण करून घ्या. फक्त 5 मिनिटाची प्रक्रिया आहे, कारण की तुमची EKYC पूर्ण असेल तरच तुमच्या खात्यावरती आता पैसे जमा होतील. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरं जे महत्त्वाचं या ठिकाणी काम आहे, कोणतं काम तर तुमचं जे बँकेचं खातं आहे ते तुमच्या आधार कार्डाशी लिंक असायला पाहिजे. बघा, बऱ्याच वेळेस काय होतं तर शेतकऱ्यांचे पैसे मंजूर असतात, परंतु शेतकऱ्यांचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक नसतं, त्यामुळे पैसे खात्यावरती जमा होत नाहीत. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी तुमची EKYC पूर्ण आहे का नाही याची खात्री करा. जर EKYC पूर्ण नसेल तर EKYC करून घ्या. त्यानंतर तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक आहे का नाही याची खात्री करा. जर बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक नसेल तर बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक करून घ्या, तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुमच्या नावावरती शेतजमीन असल्याची अद्ययावत नोंद ही पोर्टलवरती यस असणे गरजेचे आहे. म्हणजेच की लँड सिंडिक या ठिकाणी पूर्ण असणे आवश्यक आहे. तर साधारणतः या 2 ते 3 बाबींची पूर्तता असेल तरच तुमच्या खात्यावरती 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील. आणि एकदम सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर बघा, नियमानुसार म्हणजेच की नियम काय सांगतो हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आता नियमानुसार जर बघायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला असेल तर फक्त अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील. पुन्हा एकदा सांगतो, एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 13 मार्च या दिवशी केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला असेल तर फक्त अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा म्हणजेच की 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आणि 9व्या हप्त्याच्या लाभासाठी कोणते कामे करावे लागणार हे तर आता तुम्हाला समजलं. त्यानंतर आता नेमका हप्ता कधी जमा होणार तर बघा, सध्या बऱ्याच साऱ्या अफवा आपल्याला बघायला मिळत आहेत. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला, आज पैसे जमा झाले, अशा चुकीच्या बातम्या आपल्याला यूट्यूबवरती बघायला मिळत आहेत. आता सत्यता जर बघायला गेलं म्हणजेच की सत्य नेमकं काय आहे तर शेतकरी मित्रांनो, बघा, अद्याप देखील नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा झाला नाही. आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे फक्त 8 हप्ते जमा झाले आहेत. खरं तर सरकारने नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील आतापर्यंत जमा करायला पाहिजे होता, परंतु सरकारने काही तांत्रिक कारणामुळे हप्ता जमा केला नाही. आता विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून जे काही माहिती समोर आली आहे
त्यानुसार याच एप्रिल महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होण्याची फक्त दाट शक्यता आहे, कारण की सरकारने अद्याप देखील तारखेची घोषणा केली नाही. पण सरकारकडे एकच विनंती आहे, कारण की सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांकडे लक्ष दिले पाहिजे. सध्या अवकाळी पावसामुळे देखील शेतकऱ्यांच्या हातोनात नुकसान झाले आहे, शेतकरी संकटामध्ये सापडला आहे आणि या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वाटप करावा, तसेच नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावी आणि पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर सरकारने जमा करावी, अशी आपण या ठिकाणी सरकारकडे मागणी करतच आहोत. आता शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता या एप्रिल महिन्यामध्ये जमा होण्याची फक्त दाट शक्यता आहे आणि हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ई-KYC नसेल तर ई-KYC करा, बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक नसेल तर बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक करा, तसेच तुमच्या नावावरती शेत जमीन असल्याची अद्ययावत नोंद पोर्टलवरती यस नसेल तर यस असणे गरजेचे आहे, म्हणजेच की लँड सीडिंग पूर्ण असणे देखील आवश्यक आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्याबद्दल जर बोलायला गेलं तर कृषी विभागाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार पीक विम्याचे कॅल्क्युलेशन पूर्ण होत असून साधारणतः याच एप्रिल महिन्यामध्ये खरीप हंगाम 2025चा पीक विमा देखील जमा होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच की सध्या जर बघायला गेलं तर या एप्रिल महिन्यामध्ये 2 ते 3 योजनांचे पैसे जमा होऊ शकतात. कोणत्या 2 ते 3 योजनांचे पैसे? पहिली योजना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, 9व्या हप्त्याचे 2000 रुपये याच महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दुसरी योजना पीक विमा आहे. बघा, पीक विम्याचे पैसे देखील याच महिन्यामध्ये 17,500 रुपये हेक्टरी सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे याच महिन्यामध्ये जमा होऊ शकतात. आणि तिसरी योजना म्हणजेच की आता नुकसान भरपाईचे पैसे देखील याच महिन्यामध्ये जमा होतील. बघा, मार्च महिना आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसामुळे ज्या देखील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती याच एप्रिल महिन्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम देखील जमा होऊ शकते. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवण्याचा प्रयत्न करा. इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.